नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान या विषयाचे आज आपण पेपर 1 व पेपर 2 चे विंटर 2024 फेज 3 एक्झामची MUHSC युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. तसंच जर तुम्हाला मागील 5-6 वर्षाचे MUHSC युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते एकदा अवश्य पहा. त्यासोबतच तुम्हाला कोणत्याही विषयाचे सेकंड इयरचे जर नोट्स पाहिजे असतील तर ते सुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत, तुम्ही एकदा प्लेलिस्ट पाहू शकता. तर हा आहे आपल्याकडं विंटर 2024 फेज 3 चा रोगनिदान एवं विकृती विज्ञानचा पेपर 1. त्यामध्ये आपण SAQ व LAQ पाहणार आहोत. सुरुवातीला SAQ, पूर्वरूपाची व्याख्या लिहून त्याचे प्रकार सविस्तर वर्णन करा. त्यानंतर बॅक्टेरिया आणि व्हायरसमधला तुम्हाला डिफरन्शिएट फरक लिहायचा आहे. त्यानंतर व्याधी बल परीक्षा सविस्तर वर्णन करा. त्यानंतर डिफाईन सेल्युलर ॲडॅप्टेशन. आता इथं डिफाईन दिले, पण डिफाईनसोबतच तुम्हाला त्याचे टाईप्स वगैरे काय असतील तर ते सुद्धा त्यामध्ये लिहावे लागतील. त्यानंतर स्थान संशयाची व्याधी उत्पत्तीमध्ये महत्त्व स्पष्ट करा. म्हणजे व्याधी उत्पत्तीमध्ये जे षटक्रियाकालमधील स्थान संशय ही अवस्था आहे त्याचं तुम्हाला महत्त्व स्पष्ट करायचं आहे. नेक्स्ट SAQ आहे शुक्र व स्त्रोतस दृष्टी सामान्य हेतू व लक्षण सुसूत्र लिहा. म्हणजे श्लोकासहित लिहायला सांगितलेलं आहे. तर इथे शुक्र व विचारले तर मग तुम्ही रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र ह्या सर्वांचं तुम्हाला सामान्य हेतू व त्याची लक्षणं पाठ पाहिजेत. तर त्याचे श्लोक जर तुमचे पाठ होत असतील तर ते खूप उत्तम आहे. श्लोक जरी होत नसले तर तुम्ही अर्थ लक्षात ठेवा, पण सातही धातूंचं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे आमाची व्याख्या लिहून सामवायू व निरामवायू यांची लक्षणं वर्णन करा. त्यानंतर दोषगती वर्णन करून व्याधी साध्यसाध्यतेमध्ये दोषगतीचं महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर LAQ आहेत धातुपाक, हेतू, लक्षण, ससूत्र लिहून सेल डेथचे प्रकार सविस्तर वर्णन करा. म्हणजे 10 मार्काला तुम्हाला मॉडर्न प्लस आयुर्वेद असे दोन्ही विचारलेलं आहे. सुरुवातीला तुम्हाला धातुपाक म्हणजे काय, त्याचे हेतू काय आहेत, त्यानंतर त्याचे लक्षण, जर श्लोक पाठ असतील तर श्लोक इथे टाका. आणि त्यानंतर तुम्हाला मॉडर्नमध्ये सेल डेथ व त्याचे प्रकार लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा LAQ आहे अष्टविध परीक्षा सविस्तर वर्णन करा. आता यासाठी तुम्हाला आधी 8 परीक्षा कोणत्या आहेत अष्टविध परीक्षा त्या माहिती पाहिजेत, त्या तुम्ही सिक्वेन्सने लिहिल्या पाहिजेत. त्यानंतर प्रत्येक परीक्षेचं तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. अशा प्रकारे हा LAQ पूर्ण होतो. त्यानंतर आयुर्वेदानुसार व्याधी क्षमत्व व्याख्या लिहून त्याचे प्रकार वर्णन करा व विकार, विघात, भाव, अभाव चे व्याधी क्षमत्वामध्ये महत्त्व स्पष्ट करा. सुरुवातीला तुम्हाला व्याधी क्षमत्व, त्याचं डिफरन्शिएट, त्याचे प्रकार, त्यानंतर विकार, विघात, भाव, अभाव याचं महत्त्व स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर निदान पंचक लिहून संप्राप्तीची व्याख्या, प्रकार, उदाहरणासह स्पष्ट करा. म्हणजे निदान पंचक कोणते, 5 कोणते ते मेन्शन करून परत तुम्हाला संप्राप्तीची व्याख्या, त्याचे प्रकार व त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे आपल्याकडे रोगनिदानचा पेपर 2 त्याच वर्षीचा. त्यामध्ये SAQ मध्ये शोथ व्यवच्छेदक निदान लिहा. म्हणजे शोथाचं जे डिफरन्शियल डायग्नोसिस असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे फक्त नावं लिहून नाही चालणार, तर का डिफरन्शियल डायग्नोसिस आहे ते सुद्धा तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर वृद्धपत कामला संप्राप्ती लिहा. शीतपित्ता रोग संप्राप्ती व लक्षणे लिहा. त्यानंतर उदरव्याधीमध्ये केली जाणारी रुग्णालयीन परीक्षा सविस्तर वर्णन करा. म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन काय करणार तुम्ही ते डिटेलमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर प्रमेयाचे हेतू आणि त्याचे प्रकार लिहा. संधिगत वात व अस्थिमज्जागत वात यांचा भेद लिहा, डिफरन्स लिहायचा आहे. त्यानंतर अतिसाराची संप्राप्ती व प्रकार लिहा. त्यानंतर डायग्नोस्टिक मेथड्स ऑफ पॅनक्रियाटायटिस, म्हणजे पॅनक्रियाटायटिस कसा डायग्नोसिस करणार त्याच्या मेथड लिहायचे आहेत. नेक्स्टमध्ये आहे LAQ, तर ग्रहणी रोग निदान पंचक वर्णन करून संग्रह ग्रहणी विशिष्ट लक्षणे स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये ग्रहणी रोग लिहायचा आहे, त्याचं निदान पंचक लिहायचं आहे. हेतू, संप्राप्ती, लक्षण, उपशय हे सर्व लिहून तुम्हाला संग्रहणी लक्षणं स्पष्ट करायची आहेत. त्यानंतर पांडुरोग, हेतू, लक्षण, संप्राप्ती लिहून पांडुरोगी परीक्षा पद्धती वर्णन करा. त्यानंतर ज्वराचे हेतू, लक्षण, संप्राप्ती त्याचे भेद हे वर्णन करून ज्वर रोगाचे रुग्ण परीक्षण पद्धती वर्णन करा. म्हणजे तुम्ही LAQ बघताय की इथे एकदम असं स्पेसिफिक LAQ नाही आहे, तर त्यात मिक्स आहे सगळं. तर व्यवस्थित सगळे पॉईंट्स कव्हर करायचे आन्सरमध्ये, तरच तुम्हाला जास्तीत जास्त LAQला मार्क मिळू शकतात. पक्षाघात, संप्राप्ती, लक्षण, रोगी परीक्षा पद्धती सविस्तर वर्णन करा व रेडिओलॉजिकल तपासण्या लिहा. म्हणजे तुम्ही कोणत्या तपासण्या करणार ते सुद्धा मेन्शन करायचं. तर अशा प्रकारे हे होते रोगनिदान एवं विकृती विज्ञानचे पेपर 1 व पेपर 2 विंटर 2024 MUHSC युनिव्हर्सिटी पेपर. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.